दही आणि बेसन मिक्स केलं होतं हे टाकून घेऊ, चांगलं हलवून घेऊ। आज आपण दह्याची कढी बनवणार आहे। हे बघा, हे एवढं दही घेतलं मी। चला आता कढी बनवायला सुरुवात करू। हे 2 चम्मच बेसन आहे, हे आपण आता ह्याच्यामध्ये दह्यामध्ये टाकून घेऊ। पहिले हे मिक्स करून घेऊ दही आणि बेसन, ताकी गिठल्या ना हो म्हणून मी हे पहिलेच असं मिक्स करून घेतलं। नंतर आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ, नजूक फिरवून घेऊ असं। ह्याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी टाकू राहिली। 1 लोटा पाणी आहे। हे आता मिक्स झालं चांगलं। आता आपण मसाल्याची तयारी करू। या मिरच्या घेतल्या 7-8 मिरच्या आणि हा लसण, हा पण आपण आता मिक्सर मध्ये पिसून घेऊ। अर्धा चम्मच जिरं, थोडीशी हल्दी पावडर, अर्धा चम्मच नमक, हा थोडासा कोथिंबीर टाकून घेते आणि आता हे मिक्सर मध्ये आपण पिसून घेऊ आणि आता झाकण लावून घेते। आता आपला हे मसाला पिसून झाला। हे बघा, असा बारीक असा पिसून घेतला मी। आता मी गॅस चालू करून घेते आणि हे कढई ठेवून घेते। 1 पडी तेल टाकलं मी कढईत आणि थोडंसं अजून 1.5 पडी तेल, अर्धा चम्मच जिरं आणि थोडीशी राई टाकते। लसूण बी टाकून घेते, मिरच्या, आता हा मसाला आहे, मसाला पण टाकून घेऊ। मध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ मसाल्यामध्ये, थोडा असा हलवून घेते। आता आपण हे दही आणि बेसन मिक्स केलं होतं हे टाकून घेऊ, नातं चांगलं हलवून घेऊ। आमच्याकडे कढीपत्ता नाही आहे म्हणून मी कढीमध्ये कढीपत्ता नाही टाकला। आता उकडी येईपर्यंत, कढीला चांगली उकडी येईपर्यंत शिजू देऊ। आता आपली कढी बनवून तयार आहे आणि मी कम से कम 10 मिनिटं चांगली उकडून घेतली कढी। वरून मी थोडासा धनिया बी हे टाकून घेते। हे बघा, कढी बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।